आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। तुमचे दादा खूप आर्तस्वरात आपल्याला बोलवत आहेत। ते नक्कीच कोणत्या तरी संकटात सापडलेले आहेत। त्यांच्या आवाजात केवढी करुणा आहे। कदाचित बऱ्याच राक्षसांनी त्यांना घेरलं असणार। लक्ष्मण, तू नाही ऐकलीस त्यांची हाक? ऐकलीये वहिनी। तरी तू इथेच उभा आहेस? ठीक आहे, तू नाही जाऊ शकत तर हे धनुष्यबाण मला दे। प्रत्येक आर्य स्त्रीला आपल्या पतीचं रक्षण कसं करायचं ते माहितीये। ठीक आहे, तर मग आपल्या आज्ञेचं पालन करण्यासाठी आज पहिल्यांदा लक्ष्मण आपल्या प्रभू श्रीरामांच्या आज्ञेचं उल्लंघन करतोय। आपण कुटीत बसून राहावं। हे वन्य देवतांनो, समस्त प्राण्यांनो, माता सीतेला मी आपल्या स्वाधीन करून जात आहे। यांचं रक्षण करा। भिक्षां देहि। आम्ही त्रिकालदर्शी आहोत। मूर्ख स्त्री, आम्ही सर्व पाहत आहोत। तुझा पती यावेळी एका सोनेरी हरणाची शिकार करत वनामध्ये भटकत फिरतो आहे। अशा प्रकारच्या पापी गोष्टी करताना तुला लाज नाही वाटत? कोण्या महात्म्याच्या वेशात तू कोणी दुरात्मा आहेस? कोण आहेस तू? लंकेश्वर, रावण। लक्ष्मण, धाव लक्ष्मण, धाव लक्ष्मण। सीते, सीते, सीते। लक्ष्मण, 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 तू ऐकलंस? वाचवा, वाचवा।
तुमचे दादा खूप आर्तस्वरात आपल्याला बोलवत आहेत. ते नक्कीच कोणत्या तरी संकटात सापडलेले आहेत. त्यांच्या आवाजात केवढी करुणा आहे. कदाचित बऱ्याच राक्षसांनी त्यांना घेरलं असणार. लक्ष्मण, तू नाही ऐकलीस त्यांची हाक? ऐकलीये वहिनी. तरीही तू इथेच उभा आहेस. जा लक्ष्मण, जा, जाऊन त्यांना वाचव. लक्ष्मण, काय झालं? तू जात का नाहीयेस? कारण मला माहितीये दादा कुठल्या संकटात सापडूच शकत नाही. वहिनी, आपल्या स्वामींना देव असुर राक्षस कोणीच हरवू शकत नाही. हा कदाचित दादांचा आवाज नसेल, काहीतरी भ्रम आहे. आपण इतके अधीर होऊ नये वहिनी. धीर धरा. जिचा पती संकटात असेल आणि मदतीसाठी बोलावत असेल, तिला तू धीर धरायला कसं सांगू शकतोस? लक्ष्मण, का तू राक्षसांच्या भीतीने आपले प्राण वाचवण्यासाठी जात नाहीयेस? मी तुला इतका घाबरट कधीच समजले नव्हते. वहिनी, आपल्या भावाच्या समोर सारखं धनुष्य उचलून शौर्याच्या बढाया मारत असतोस, आणि आज जेव्हा खरंच शौर्य दाखवायची संधी आली तर घाबरलेल्या उंदराप्रमाणे आपल्या बेळातून निघत नाहीयेस तू. वहिनी, वहिनी, आपण असं काही बोलू नका. आपल्याला माहित नाही की आपण काय बोलताय. मी चांगली ओळखते तुला. ज्या भावाने तुला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळलं, आज जेव्हा त्यांचे प्राण संकटात सापडले तर तू भिवून आपल्या वहिनीच्या पदराखाली येऊन लपलास. आता यावेळी तुझं हेच कर्तव्य आहे. माझं एकच कर्तव्य आहे, माझे थोरले बंधू श्रीरामांच्या आज्ञेचं पालन करणं. आणि ते मला सांगून गेले की मी तुमच्या रक्षणासाठी इथेच राहावं. म्हणून मी आपल्याला कोणत्याही स्थितीत एकटं सोडून नाही जाऊ शकत. माझं रक्षण, ज्याच्यासाठी मी माझ्या सर्वस्वाचा त्याग करून या वनात राहायला आले, ज्यांच्याशिवाय एक क्षण सुद्धा जगू नाही शकत, आज जेव्हा त्यांचे प्राण संकटात सापडले तेव्हा माझं रक्षण करण्याचा काय उपयोग? लक्ष्मण, जर त्यांचं काही बरं वाईट झालं तर मी एक क्षण सुद्धा जिवंत नाही राहू शकत. मग माझ्या मृत शरीराचं रक्षण करीत राहा आणि पाळत राहा भावाची आज्ञा. वहिनी, तुम्ही समजत का नाही आहात? दादांवर काही संकट येऊच शकत नाही. 3 लोकात असा कोणीही वीर नाही जो त्यांचा पराभव करू शकेल. हे काय दुर्दैव आहे वहिनी की आपली बुद्धी इतकी हीन झालीये. जिच्या पतीचे प्राण संकटात असतील अशा स्त्रीचं याहून मोठं दुर्दैव अजून काय असणार? आज तू माझ्याशी वाद घालतोयस. हट्टीपणा तर तू नेहमीच करतोस, पण आपल्या घाबरटपणामुळे माझी अवज्ञा पण करशील याची मला अपेक्षा नव्हती. वहिनी, आपण मला घाबरट म्हणू नका. घाबरट नाहीयेस तर माझ्या आज्ञेचं पालन कर. वहिनी, आपण हट्ट करू नका. काहीतरी अघटित होऊ शकतं. तू गेला नाहीस तर अघटित घडणारच आहे. लक्ष्मण, बोलण्यात वेळ घालवू नकोस. ठीक आहे, तू नाही जाऊ शकत तर हे धनुष्यबाण मला दे. प्रत्येक आर्य स्त्रीला आपल्या पतीचं रक्षण कसं करायचं ते माहितीये. दे ना. धनुष्यबाण पण मला नाही देणार? ठीक आहे, मी अशीच जाते निघून. तू इथेच राहा. वहिनी, माझा इतका अंत नका पाहू. नुसतं बोलू नकोस, कृती कर, कृती. ठीक आहे, तर मग आपल्या आज्ञेचं पालन करण्यासाठी आज पहिल्यांदा लक्ष्मण आपल्या प्रभू श्रीरामांच्या आज्ञेचं उल्लंघन करतोय. आपण कुटीत बसून राहावं. माते, आपण कुटीत राहा. दादा, मला क्षमा करा. माते, गुरुने दिलेल्या मंत्रशक्तीने मी इथे एक अदृश्य भिंत बनवलीये. कुणीही जर या लक्ष्मण रेषेचं उल्लंघन करून आत येण्याचं साहस करेल तर जळून भस्म होऊन जाईल. म्हणून म्हणतो माते, माझी आपणास विनंती आहे
कुठल्याही परिस्थितीत राम दादा येईपर्यंत तुम्ही एकही पाऊल या रेषेच्या बाहेर काढू नका. हे वन्य देवतांनो, समस्त प्राण्यांनो, माता सीतेला मी आपल्या स्वाधीन करून जात आहे. यांचं रक्षण करा. भिक्षां देहि. भिक्षां देहि. भिक्षां देहि. भिक्षां देहि. भिक्षां देहि. प्रणाम मुनिवर. कल्याण असो. देवी, आम्ही खूप दुरून आलो आहोत आणि भुकेले आहोत. तुझी कुटी पाहून या आशेनं इथं आलो आहोत की आम्हाला काही अन्न मिळेल. अवश्य मुनिवर, आपण इथेच थांबा. मी आपल्यासाठी थोड्याच वेळात भोजन घेऊन येते. देवी, आम्ही प्रवासानं दमलो आहोत. आम्हाला विश्रांतीची गरज आहे. क्षमा करा, यावेळी माझे पती कुटीत नाही आहेत, म्हणून मी आपले स्वागत नाही करू शकत. परंतु कृपा करून आपण तिथेच थांबा. मी आपल्यासाठी भोजन आणते.
ओम माझी आपणास विनंती आहे, कुठल्याही परिस्थितीत रामदादा येईपर्यंत तुम्ही एकही पाऊल या रेषेच्या बाहेर काढू नका. मुनिराज, मी आपल्याकरता भोजन आणलं, हे घ्यावे. घेऊन ये देवी. कृपया आपल्यालाच इथं यावं लागेल. आता तर आम्ही आसन ग्रहण केलं आहे. प्रवासानं थकलो आहोत. सारखं सारखं उठवत नाही. जे काही द्यायचंय इथंच घेऊन ये. भगवंता, मी या सीमेपलीकडे नाही येऊ शकत. आपल्यालाच कष्ट घ्यावे लागतील. देवी, तू क्षत्रिय पुत्री नाही वाटत. दारावर आलेला अतिथी देवासारखा असतो आणि तू आमचा अपमान करत आहेस. नाही नाही अतिथी देवा, माझं तिथे न येण्याचं कारण आपला अपमान करणं नाही. खरं तर माझे भाऊजी माझ्या सुरक्षेसाठी एक सीमारेषा आखून गेले आहेत आणि आपली शपथ घालून सांगून गेलेत की मर्यादा रेषा ओलांडून बाहेर जाऊ नकोस. म्हणून मी बाहेर नाही येऊ शकत. कृपा करून या गोष्टीचा राग मानू नका. बस, खूप झालं. तू परत परत आमचा अपमान करत आहेस. पहिल्यांदा आम्हाला कुटीत येण्यापासून मनाई केलीस आणि आता दुरून भोजन देत आहेस. जसं काही आम्ही पशुपक्षी आहोत. असा व्यवहार नीच जातीच्या लोकांबरोबर केला जातो. कोणी संत महात्मे दारावर आले तर मोठ्या आदरानं स्वतः त्यांच्या जवळ जाऊन त्याचे पाय धरून भिक्षा दिली जाते. ठीक आहे, आम्ही तुझ्या दारावरून उपाशीच परत जाऊ. पण या अपमानाच्या बदल्यात आम्ही तुला शाप देऊ. नाही नाही मुनिवर, माझ्यावर दया करा. मला आपल्या मुलीप्रमाणे समजून माझी समस्या आणि विवशता समजून घेण्याचा प्रयत्न करा. आम्ही सर्व समजतो, सगळं जाणत आहोत. आम्ही त्रिकालदर्शी आहोत. मूर्ख स्त्री, आम्ही सर्व पाहत आहोत. तुझा पती यावेळी एका सोनेरी हरणाची शिकार करत वनामध्ये भटकत फिरतो आहे. या सोनेरी मृगानं आपल्या शिंगानी तुझ्या पतीवर एकदा हल्ला केला आहे. तरीही तुझा पती त्याच्या मागे धावत आहे. आम्ही शाप देतो आहोत की तो सोनेरी मृग आपल्या तीक्ष्ण शिंगानी तुझ्या पतीचा. नाही नाही, आपण त्याला शाप नका देऊ. मी तिथेच येते. आपण माझ्या पतीला शाप नका देऊ. त्यांना शाप नका देऊ. माझ्यावर दया करा. माझी चूक झाली. मी आपली शक्ती नाही ओळखू शकलो. मला क्षमा करा. जा मुली, आम्ही तुला क्षमा केली आहे. आम्ही तुझ्यासारख्या सुंदर स्त्रीचे अश्रू नाही पाहू शकत. मी मिथिला नरेश, महाराज जनकाची मुलगी आहे. मिथिलेची राजकुमारी आणि या अवस्थेत? हे कसलं दुर्दैव आहे. या कांचन कायेला पाहून देवताही मोहित होतात. तिला तू या पर्णकुटीत अशा प्रकारे नष्ट करत आहेस. अरे, अशा श्रीरत्नाला तर त्रिलोकीच्या महाराजाची पत्नी असलं पाहिजे. माझ्यासाठी तर माझे पतीच त्रिलोकीचे राजे आहेत. त्यांच्यापेक्षा मोठं कोणी असू शकतं का? अवश्य असलं पाहिजे. आम्ही तुला सांगतो, सीते, ज्याच्या नावानं देवता, नाग, किन्नर, असुर, राक्षस अर्थात त्रिलोकीचे सर्व प्राणी थरका पावतात, सूर्य, चंद्र इत्यादी नवग्रह ज्याच्या इच्छेनं कार्यरत होतात, जो संसारातील सर्व चराचर प्राण्यांचा स्वामी आहे, त्याला पाहून वृक्षाची पानं पण भीतीनं शांत होतात. अरे, वायू सुद्धा ज्याच्या समोर श्वास नाही घेत. तू तर त्या लंकाधिपती रावणाची पत्नी होण्यास योग्य आहेस. अशा प्रकारच्या पापी गोष्टी करताना तुला लाज नाही वाटत? कोण्या महात्म्याच्या वेशात तू कोणी दुरात्मा आहेस? कोण आहेस तू? तुझा दास, तोच
लंकेश्वर, रावण